भारताचं तांदूळ उत्पादन 2025 मध्ये 150 दशलक्ष टनापेक्षाही जास्त झाल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेनं 25 पिकांच्या सुधारित वैशिष्ट्यांसह विकसित केलेल्या 184 वाणांचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. तांदूळ उत्पादनात भारतानं चीनला मागे टाकल्याचं ते म्हणाले. इस साल हमारा उत्पादन 150.18 मिलियन टन और चीन का 145.28 मिलियन टन. ये चीन को पीछे छोड़ना एक असाधारण उपलब्धि है, लेकिन चीन को पीछे छोड़ने के कारण मैं नहीं कह रहा हूं. हमारी खाद्य सुरक्षा सुनिश्चित करके हमने अन्न के भंडार भर दिए हैं. हम अब मांगने वाले नहीं, दुनिया को चावल देने वाले देश. भारत हा जगातला आघाडीचा तांदूळ निर्यातदार देश बनल्याचं ते म्हणाले. गेल्या 10 वर्षात बियाणांच्या 3200 नव्या जाती विकसित करण्यात आल्या आहेत. शेतकरी कल्याणाच्या विविध योजना देशभरातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात याची खातरजमा करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले. विकसित भारत जी रामजी ही एक अतिशय